नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करायची ग्रो ॲपद्वारे. एक ॲप आहे. आजच्या डेटला ते ट्रेंडिंग ॲप आहे पूर्ण भारतामध्ये. त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे खरेदी करू शकतो एका म्युच्युअल फंडची. म्युच्युअल फंडचे हाऊस भरपूर आहेत, तुम्हाला लक्षात येईल आता. त्याच्या अगोदर आपण ग्रो ॲपला स्टेप बाय स्टेप खरेदी कशी करायची त्याच्या अगोदर आपण एक 2 मिनिट फक्त एक बेसिक आपण समजून घेऊया. तर आपल्याला सर्वांना दिसतंच की म्हणजे टीव्ही आपण पाहताना एक ॲड येते की म्युच्युअल फंड सही आहे. त्याच्यानंतर सही आहे, म्युच्युअल फंड सही असं ॲड येते. तरी पण आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये डाऊट येतो की बाबा पैसे आपले बुडतील किंवा आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर काय होईल, आपल्याला नॉलेज नाही, हे सेफ आहे का अनसेफ आहे अशा प्रकारचं. कारण का आपल्याला त्याच्या प्रकारे जास्त नॉलेज नसतं. तर ह्याच्यामध्ये एक 2 इन्व्हेस्टमेंट आहेत. एक फायनान्शियल, जर ह्या बास्केटमध्ये आपण एक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एक स्टॉक इन्व्हेस्टमेंट आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट. स्टॉक इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त एकच स्टॉक असतो. हे तुम्ही एकच स्टॉक असतो स्टॉक इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये आपल्याला बास्केट ऑफ स्टॉक मिळतात, भरपूर स्टॉक मिळतात. एक पॉझिटिव्ह हे एक आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये दिसून येते की नंबर ऑफ स्टॉक्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जागी एक स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा. आणि स्टॉकला आपल्याला नॉलेज लागतं ना, की कुठल्या आपल्याला जर एका इन्व्हेस्टमेंट करायची असेल एका स्टॉकमध्ये तर तो स्टॉक आपल्याला निवडावा लागतो. परंतु इथे म्युच्युअल फंडचे मॅनेजर असतात, ते आपले इन्व्हेस्टमेंट प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक स्टॉकमध्ये निफ्टी फिफ्टीच्या करून देतो तो. त्याच्या असं प्रकारे असतो तो, हे आपण पाहू शकतो. मग ह्याच्यामध्ये आपण एक 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 समजा एक तुम्हाला नॉलेज नाहीये, काही नाहीये, तर आपण एक निवडला समजा एक म्युच्युअल फंड, एक वर्स्ट म्युच्युअल फंड निवडला म्हणजे खराबला खराब, तरी पण आपल्याला एफडी पेक्षा जास्त रिटर्न हा म्युच्युअल फंड 100% देऊ शकतो. एक 7 ते 8 वर्षामध्ये जर तुम्ही कंटिन्युअसली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं मंथली, तर आपण तुम्हाला तरी सुद्धा एफडी पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपलं म्युच्युअल फंड हे सेफ आहे, तुम्हाला समजू शकतो. आता दुसरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर एक इंडेक्स फंड म्हणून आहे. इंडेक्स फंड त्याला म्हणतात, म्युच्युअल इंडेक्स फंड. ते इंडेक्स फंड आहे निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी, एक इंडेक्सच असतो. आपण पहिल्यांदा आपण जर बिगनर असेल तर निफ्टी 50 मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. निफ्टी 50 मध्ये काय आपल्याला ॲडव्हान्टेज आहे की म्युच्युअल फंड हे मॅनेजर असतो तो टॉप 50 कंपनी इन द कंट्री, त्याच्यामध्ये आपले इन्व्हेस्ट करतो तो. त्याच्या ह्याच्यामध्ये सर्व आपल्याला काय पाहायची गरज नाहीये, तो आपले पैसे त्याच्यामध्ये टॉप 50 मध्ये कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यामुळे आपले जे इन्व्हेस्टमेंट आहे ते स्टेबल रिटर्न देतो. हे आपण पाहू शकतो, स्टेबल रिटर्न आपल्याला मिळू शकते. आणि त्याचबरोबर आपल्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट सुद्धा मिळतो. जर नंबर ऑफ लॉंग पिरियड जर आपण पैसे त्याच्यामध्ये गुंतवले तर आपण त्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढनुसार आपल्याला पैसे मिळतात ॲट द लॉंगर टाइम म्हणजे 5 वर्षाच्या नंतर जर आपण त्याचे रिटर्न पाहिले तर 10-15% आपण एक ॲव्हरेजला काढलं तर आपल्याला 10-15% रिटर्न मिळू शकतो. हे झालं सर बेसिक. आता आपण शिकूया कशा प्रकारे आपल्याला ग्रो ॲपमध्ये इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड कसा घेता येईल ते आपण शिकूया. हे ओपन करूया आपण ग्रो ॲप. हे ग्रो ॲप आपण ओपन केले. ग्रो ॲप केल्यानंतर तुम्ही लॉग इन करा, लॉग इन घेऊ शकता त्याच्यामध्ये. हे ऑलरेडी मी लॉग इन केलेलं आहे. नंतर इथे येतं असं एक इंटरफेअर येतो मोबाईलमध्ये. आपण मोबाईलमध्ये इंटरफेअर येतो, इथं आपल्याला दिसू शकतं. हे स्टॉक आहे, नंतर हे म्युच्युअल फंड इथं, हे म्युच्युअल फंड इथं आहे. हे UPI-द्वारे आपण पेमेंट करू शकतो. आपण क्लिक करूया म्युच्युअल फंडला क्लिक केल्यानंतर वरी आपल्याला दिसतं एक्सप्लोर आहे, डॅशबोर्ड आहे. डॅश म्हणजे खरेदी केल्यानंतर लगेच SIP आपल्याला इथं दिसते. म्युच्युअल फंडमध्ये SIP दिसते आणि इथं वॉच लिस्ट दिसतात. देअर आर मेनी फंड्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये नंतर येतं कलेक्शनला बघा, इथं ह्यांनी एक सुंदर एक हे करून दिलेलं आहे, स्पेसिफाईड करून दिलेलं आहे ग्रो ॲपनं. हे हाय रिटर्न दिसतं. SIP विथ 500 रुपये गुंतवणूक करून पण आपण SIP म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो. हे टॅक्स सेव्हिंग आहे. जे नोकरदार आहेत किंवा टॉपमध्ये बिझनेसमॅन आहेत त्यांना जर सेव्हिंग करायची असेल तर तशा प्रकारे सुद्धा म्युच्युअल फंड आपल्याकडे
उपलब्ध आहे त्या ग्रो ॲपमध्ये. त्याच्यामुळे आपण ग्रो ॲपमध्ये ह्याच्यामध्ये आपण एक इंडेक्स फंड आपण त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला लार्ज कॅप असतं, हे लार्ज कॅप दिसू शकतं, मिड कॅप एक इंडेक्स असतो आणि एक स्मॉल कॅप एक म्युच्युअल फंड असतो. हे हे 3 असतात म्युच्युअल फंड, कधी लक्षात घ्या. हे डिवाइड केलेले आहेत म्युच्युअल फंड हाऊसने, की स्मॉल कॅप स्टॉक्स बाबा ह्याच्यामध्ये, मिड कॅप ह्याच्यामध्ये, लार्ज कॅप ह्याच्यामध्ये स्टॉक आपण घेणार ते घेतात. मग आपल्याला समजा आपल्याला एक उदाहरण म्हणून आपण एक स्मॉल कॅप मध्ये आपण गुंतवणूक करायचा एक प्रयत्न करू, स्मॉल कॅप इंडेक्स फंड मध्ये. इथं लगेच आपल्याला ह्यांनी एक स्पेसिफाईड केलेले आहे. हे बघा इथं नाव आहे, फंडचे नाव आहेत निपॉन, बंधन, कॉन, टाटा, कॅनरा आणि हे इकडे आहेत ते रिटर्न्स आहेत. हे तुम्ही पाहू शकता इथं रिटर्न एफ डी पेक्षा कितीतरी पटांनी हे 3 इयरचे रिटर्न आहेत. इथं आपण क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला कळतं 5, इथं 1 वर्षाचं, 3 वर्षाचं, ते आपल्याला रिटर्नमध्ये यांनी स्पेसिफाईड खूप छान पद्धतीने आपल्याला इथं केलेलं आहे. तर आपण आता बघूया, एक पहिलाच आपण एक ह्याच्यामध्ये एंटर करूया आहे निपॉनमध्ये. एक तुम्हाला एक नॉलेज येण्यासाठी कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. निपॉनमध्ये करा क्लिक. निपॉनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळं ड्राफ्ट दिसून येतो. हे हे वाचा तुम्ही. हे व्हेरी हाय रिस्क आहे, एक म्हणण्यापुरतं असतं म्हणायचं हाय रिस्क वगैरे. हे दिसतं तुम्हाला 30% ॲन्युअली आहे. 3 वर्षामध्ये हे 30% त्यांनी रिटर्न दिलेला आहे. 1 महिना आहे, 6 महिना आहे, हे वर्षाला किती रिटर्न दिले, 3 वर्षाला किती, 5 वर्षाला किती. इथं ऑल टाइम सुद्धा असते इथं, लक्षात आलं. आणि एक मित्रांनो पाहत जा इथं हे रेटिंग, कधीही रेटिंग पहा तिथं. हे एनिवे प्रकार असतो, एनिवेनुसार आपण तिथं असतात ते, त्याचे तुम्हाला समजून घ्यायची जास्त आवश्यकता आता नाही. हे रिटर्न कॅल्क्युलेटर आहे, हे तुम्ही बघा. 5,000 जर तुम्ही 1 वर्ष, तर 5,000 महिन्याला जर तुम्ही केले तर तुम्हाला एवढे तुम्हाला 20% टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची 60 होतात. आणि तुम्हाला मी इथं 72,000 रुपये हे दिसतं. हे होल्डिंग, हे ते एक अशा प्रकारे एकदम छान दिलेलं आहे त्यांनी, की होल्डिंग म्हणजे आपल्याला तिथं दिसून येतं की हा ग्रो ॲप आपले पैसे कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये लावतो. तर हे तुम्ही बघा, हे सगळे होल्डिंग आपल्याला दिसतात. हे दिसू शकतो तुम्हाला. HDFC मध्ये त्यांनी 1% आपल्या पैसे लावलेत, म्हणजे 1,000चा 1 रुपया आपल्याला लावलेला आहे. पुन्हा मध्ये आहे, मल्टी आहे, ओल्टॅप आहे, अपार आहे, किर्लोस्कर आहे, भारत आहे, असे 215 ह्याच्यामध्ये स्टॉकमध्ये, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं बास्केट ऑफ स्टॉक, आपल्याला एक पॉझिटिव्ह ऑब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये. हे तुम्हाला दिसू शकते एवढे एवढे पैसे आपले एवढ्या एवढ्या टक्क्याला ह्या कंपनी त्यांनी लावलेले आहेत फंड मॅनेजरने. हे दिसतं आपल्याला. हे झालं. इथं रिटर्नचं आहे, रिटर्न मग पाहिलेलंच आहे आपण कशा प्रकारे ऑल टाइम रिटर्नचं. लक्ष द्या, ऑल टाइम रिटर्न. एक्सपेन्स रेशो आहे, एक्सपेन्स रेशो जर तुम्ही 1 वर्षाच्या आत जर म्हणजे पैसे विड्रॉल केले किंवा स्टॉप केले SIP, तर 1% तुम्हाला त्याच्याऐवजी द्यावं लागेल आपल्याला. बाकी काय एवढे मुष्टी महत्वाचे नाही आहेत, आपण नंतर पण पाहू शकतो. एक ओव्हरऑल एक आपण फक्त हे करतोय. आता बघा इथे स्टार्ट SIP म्हणून आहे, डायरेक्ट स्टार्ट SIP करा. पैसे किती, 100 रुपये. स्टार्ट SIP 100 रुपये. हां, ओके. हे आलं. OTP घेतला, OTP घेतला, OTP आला. OTP आल्यानंतर डायरेक्ट गुगलला जातो. 100 रुपये घेते इथं. इथं तुम्ही पे करू शकता. पे केलं की ॲटोमॅटिक तुम्हाला हे मिळून जाणार. तर अशा प्रकारे एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड खरेदी करता येतो. बस. तर आपल्याला जर आवडला असेल तर माझं यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद सर्वांना.